श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज स्वामींना आपण आगळ्या वेगळ्या रूपात बघतोय, म्हणजे वारकरी संप्रदायातल्या रूपात आपण स्वामींना बघतोय। माझी पंढरी आज इथे अवघी मठात उतरलेली आहे असं मला जणू काही वाटते। मित्रांनो, मला माझा अनुभव तुमच्यासोबत नेहमी शेअर करायला खूप आवडतो। जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। मित्रांनो, स्वामींकडे बघून मला एकच लक्षात येतं की देवा तूच माझा आधार, तूच माझा पाठीराखा आणि तूच माझा पांडुरंग। देवा, माझ्या जितक्या काही चुका आहेत त्या तुझ्या पोटात घे आणि तुझे नाम सतत माझ्या ओठी राहो, हीच तुझ्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी मित्रांनो, रामकृष्ण हरी। मित्रांनो, आपल्याकडे हे स्वामींचं नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण मठात सगळ्या महाराष्ट्रात भर घडणाऱ्या सगळ्या उत्सवाचा सोहळा आपण इथे करतो। आणि तसंच याही वर्षी आपण दरवर्षीप्रमाणे स्वामींना एक आगळं वेगळं रूप दिलेलं आहे, ते म्हणजे वारकऱ्याचं मनमोहक रूप आहे। मित्रांनो, खूप बघून आनंद, समाधान आणि ऊर्जा, चेतना अगदी भारावून जाण्यासारखं सगळं वाटतं। तसंच यावर्षी खूप अगदी उद्याचा दिवस म्हणजे जो उद्या आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी होणार आहे, त्याचं औचित्य साधून आपण आपल्या मठात स्वामींना 1.25 किलो चांदीचं मुकुट केलेलं आहे। मित्रांनो, दरवर्षी काय होतं, आपण काही ना काहीतरी स्वामींच्या इथे छान गोष्ट घडतच असते। पण नवरात्रात स्वामींना आपण गुरुमाऊलींना एक आई जगदंबेच्या रूपात बघतो। तर त्या आई जगदंबेच्या रूपात आपण जेव्हा त्यांना ते रूप साकारतो, तेव्हा त्यांच्या डोक्यावरचे मुकुट असतं ते इमिटेशन ज्वेलरीचं असतं। यावेळी स्वामींनी अशी कृपा छान केली आहे की स्वामींकडे आलेली चांदी खूप होती, त्याच्यातूनच मठातल्या आपण सगळ्यांनी मिळून स्वामींना मठातर्फे 1.25 किलो चांदीचं मुकुट घातलं आहे। म्हणजे हे कसं आता एक छान असं सुंदर असं आकर्षक मुकुट तयार झालेलं आहे आणि ते उद्या स्वामींना आपण परिधान करणार आहोत। कारण उद्याचं अवचित्त साधून आपण महाराष्ट्रभर जो सोहळा साजरा होणार आहे, त्याच्या निमित्ताने आपण गुरुमाऊलीला आपल्याकडून छानपैकी अशी सुंदर अशी भेट आपण देणार आहोत। आणि मित्रांनो, खरंच उद्याचा दिवस खूप छान आहे, इतका आनंदाचा, इतका महत्त्वाचा आहे की पूर्ण महाराष्ट्रभर आषाढी एकादशी साजरी केली जाते। मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। देवा तूच माझा पांडुरंग, देवा तूच माझी पंढरी, देवा तूच माझा सर्व करता करविता, असं म्हणत वारकरी संप्रदाय आपल्या ठिकाणावर म्हणजे पंढरपूरला जाऊन पोचलेले आहेत। उद्या काही जण कळसाचं दर्शन घेऊन येणार आहेत, काही जण स्वामींचं दर्शन घेऊन येणार आहे, काही जण विठ्ठलाचं दर्शन घेऊन येणार आहे आणि स्वतः देव प्रत्येक माणसाला वारीमध्ये येऊन भेटतो, ही आपली सगळ्यात गोड भेट आणि आठवण आहे। मित्रांनो, तसेच आपण गुरुपौर्णिमेचे पण आपण आतुरतेने वाट बघतोय आणि आजचं हे स्वामींचं रूप मला खरंच मनमोहून टाकलं, मला खूप आनंद वाटला। आणि मित्रांनो, तुम्हीही उद्या स्वामींना किती छान रूप देणार आहोत आपण, म्हणजे छान रूप स्वामी साकारून घेणार आहेत आपल्याकडून, म्हणजे स्वामी आपल्याकडून सेवा करून घेणार आहेत, त्याचं तुम्ही खरंच दर्शन घ्यायला या। आणि तुम्ही कशी आषाढी